हॅलो डॉक्टर्स, हाऊ आर यू. आपण BMS फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता हे जे नवीन नवीन पेपर्स असतात, आपण आतापर्यंत जेव्हा नीटचं प्रिपरेशन करत होतो तेव्हा आपण MCQचे प्रॅक्टिस जास्त केलेली असते. पण आता जेव्हा आपण अभ्यास करू, आपल्याला थेरी एक्झाम्स द्यावं लागतात. जे युनिव्हर्सिटीचे पेपर असतात त्यामध्ये 20 MCQ असतात, परंतु बाकीचा जो SAQ आणि LAQ जो आहे तो थेरीच्या फॉर्ममध्ये लिहावा लागतो. तर हे पेपर कसे लिहायचे काय नाही याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण यापूर्वी बोर्डाचे पेपर दिलेले असतील. पहा, बोर्डाच्या पेपरमध्ये आपण काही रूल्स फॉलो करत होतो, तशाच टाईपचे या पेपरमध्ये पण फॉलो करायचे, परंतु काही नवीन रूल्स आहेत, काही नवीन गोष्टी आहेत, त्या आपण काय करायचं या व्हिडिओमध्ये पाहू. बोर्डाच्या वेळेस तर आपल्याला माहीत असेल, पहा आपण बोर्डाचे पेपर देत होतो तेव्हा काय इम्पॉर्टंट होतं, प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, हँडरायटिंग, या सर्व गोष्टी आपण पाहिलेलंच आहे की ह्यावर किती इम्पॉर्टंट असतात. तर आता आपण UTच्या पेपरमध्ये पण तसंच असतं की आपण जेव्हा थेरी एक्झाम पेपर लिहू आपण BMS डिग्रीच्या वेळेस, तर त्यावेळेस पहा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, रायटिंग स्किल. आपण कसं प्रेझेंट करतो, आपल्याला किती येते यापेक्षा आपण ते जेवढं येते त्याला आपण कसं प्रेझेंट करतो हे खूप इम्पॉर्टंट असते. आणि हँडरायटिंग इम्पॉर्टंट रोल प्ले करते खूप जास्त. हँडरायटिंग जर चांगली असेल तर इम्प्रेशन पण चांगलं पडतं. त्यामुळे पेपर प्रेझेंटेशनवर, हँडरायटिंगवर फोकस करायला पाहिजे. हे झालं सगळ्यात इम्पॉर्टंट. आपण काय लिहितो त्यापेक्षा आपण कसं लिहितो हे महत्त्वाचं आहे, आणि किती लिहितो हे पण, त्यासाठी किती लिहायचं यासाठी स्पीड पण महत्त्वाची आहे. आपल्याला काय पेजेस भरवायचे आहेत. युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये आपल्याला 44 किंवा 46 पेजचं 44-46च्या अबाउट एक असते, आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला तो पेपर मावायचा असतो. तर मग आपल्याला कळायला पाहिजे की आपण एका क्वेश्चनसाठी किती लिहायला पाहिजे, किती इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. तर आणि त्याची स्पीड पाहिजे. एवढं सगळं लिहिण्यासाठी 3 तास असतात. 3 तासामध्ये आपल्याला एवढे पेजेस पैकी असं नसते कंपल्सरी की एवढे पूर्ण भरलेच पाहिजे, नाही, पण जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पूर्ण अटेम्प्ट झाले पाहिजे व्यवस्थित. त्यानुसार आपण, तेच महत्त्वाचं आहे ना, किती लिहायचं, काय लिहायचं, तर आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रायटिंग स्किल इम्पॉर्टंट आहे आणि स्पीड. त्यानंतर आहे नॉलेजला कसं काय शेवटी ठेवलं, कारण की आपल्याला किती येते यापेक्षा आपण त्याला कसं प्रेझेंट करतो ते इम्पॉर्टंट जास्त असतं, आणि नॉलेज पण इम्पॉर्टंट आहे. सो नॉलेज असल्याशिवाय आपण हे लिहू शकत नाही ना. तो ह्या तिन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर यावर आपण पाहूया. आपल्याला पेपर किती वेळाचा असतो, 3 तासाचा पेपर असतो, आणि मार्क्स किती असतात, 100 मार्क्स. 3 तास म्हणजेच किती, 180 मिनिटामध्ये आपल्याला हे 100 मार्काचा पेपर कंप्लीट करायचा असतो. ह्या 100 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला काय काय असतं पहा. मेन सगळ्या पेपरमध्ये 40 मार्काचे आपल्याला LAQ, 4 LAQ असतात ते 40 मार्काचे, 8 SAQ ते पण 40 मार्काचे, आणि 20 MCQ असतात ते 20 मार्काचे असतात. आणि या वर्षीपासून आपल्याला हे MCQ काय आहेत, पेपर जो असतो त्याच्या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये MCQचं जे आहे पेपर तो दिलेला जातो. पहिले काय व्हायचं, सुरुवातीला द्यायला जायचा MCQचा, त्यामुळे तो अर्धा तासच्या नंतर आपल्याला हे पेपर घेण्यात यायचा. आता हे MCQचा लास्टला आलेला आहे. तर पहा, तर काय 4 LAQ, एक LAQला तुम्ही जर 15 मिनटं दिले तर असे 4 LAQला किती वेळ लागेल, 60 मिनटं, म्हणजे एका तासामध्ये तुमचा LAQचा क्वेश्चन झाला पाहिजे. नंतर SAQमध्ये एक SAQ जर तुम्ही 10 मिनटं दिले तर असे 8 SAQ किती वेळात, 80 मिनटामध्ये व्हायला पाहिजे. आणि 20 मार्कचे MCQ आहे ते 20 मिनटात होऊ शकतात आरामात, कारण की काही MCQ खूप छोटे छोटे असतात, त्याला आपल्याला बघितलं की उत्तर येतं. ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटात पण होतात कवर. आणि जो बाकीचा उरलेला जो टाईम आहे, इथे पहा, अशा हिशोबाने जर लावलं, या हिशोबानं, तर तुम्हाला 20 मिनटं उरतात. 20 मिनटं उरले, तो जो उरलेले 20 मिनटं आहेत त्यामध्ये आपण एखाद्या वेळेस हे 15 मिनटात होऊ शकत नाही. जर झालं नाही एखाद्या वेळेस 15 मिनटात ते लिहून, तर आपण तो उरलेली आपण जागा सोडून द्यायची, आणि तो जागा सोडलेला आपण हा शेवटीची जी उरलेला आपला टाईम असतो त्यामध्ये लिहायचं. कारण की क्वेश्चन अटेम्प्ट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. जर क्वेश्चन एखादा सुटला तर त्याचे मार्क्सच कन्सिडर नाही होत, नाही ना, त्याचे 0 मार्क्स भेटतात. जर आपण अटेम्प्ट केला तर त्याला काहीतरी 2, 3, 5 असे तरी मार्क भेटतील आपण जसं लिहू त्यानुसार. परंतु जर तुम्ही अटेम्प्टच नाही केलेला असेल तर त्याला 0 मार्क कन्सिडर होतात. सो ते क्वेश्चन अटेम्प्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या टाईमनुसार लिहायचं. जर 15 मिनटात एक क्वेश्चन करायचं आहे तर 15 मिनटातच झालं पाहिजे. त्यानंतर त्याच्या जर लिहायचं उरले असेल तर जागा सोडायची, आणि उरलेला जो टाईम आहे तेव्हा तो लिहा, असं. आता पहा, काही हे पेपरमध्ये आपण हे कसं असतं पहा, पेपरची जी आन्सर शीट असते त्यात तुम्हाला इकडच्या साईडनं एक मार्जिन ऑलरेडी मारून येत असते. पहा, ही मार्जिन
ही जी लेफ्ट साईडची मार्जिन आहे ती आणि ही वरची मार्जिन येत असते. काही काही जण काय करतात, ही राईट साईडला पण मार्जिन ड्रॉ करतात आणि ही याच्यानं इम्प्रेशन बॅड पडतात. ही अशी मार्जिन ड्रॉ नाही करायची, हे रूल्समध्ये नाही बसत, ही मार्जिन ड्रॉ करायची नाही. नंतर हे जे मार्जिन आहे वरची, ह्या मार्जिनच्या वरी ह्या सेक्शनमध्ये काहीच नाही लिहायचं. सेक्शन ए सेक्शन बी असं लिहितात क्वेश्चनचं, ते पण नाही लिहायचं. आणि त्यानंतर पहा, ही इकडची लेफ्ट मार्जिन आहे. लेफ्ट मार्जिनमध्ये फक्त आणि फक्त क्वेश्चन नंबर लिहायचा, की क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, आणि दुसरं काहीच लिहायचं नाही या मार्जिनमध्ये. बाकी जे पण तुमचे पॉईंट्स वगैरे असतील ते इकडं लिहायचे, या याच्यामध्ये काहीच येऊ द्यायचं नाही. नंतर काही काही जण काय करतात, रिलिजियस सिम्बॉल टाकतात, असं स्वास्तिक, अजून ओम, अशा टाईपचे जे असतात ते नाही काढायचे. चिटिंगच्या ह्याच्यामध्ये हे केलं जाते आणि हे असे प्रकार नाही करायचे. नाही एखाद्या वेळेस तुमचा पेपरचा रिझल्ट पण लागून नाही शकत, एखाद्या वेळेस ते थांबवून ठेवू शकतात. त्यामुळे असे काहीही हरकती नाही करायच्या. नंतर आहे की असे स्टार मार्क देणं, असे स्टार किंवा डॉट असे सिम्बॉल्स काढणं, असे सिम्बॉल्ससुद्धा नाही काढायला पाहिजे. हे सुद्धा चिटिंगच्या याच्यामध्ये एखाद्या वेळेस धरल्या जाऊ शकतो आणि पेपर थांबवल्या जाऊ शकतो. असे सिम्बॉल्स नाही काढायचे. मग असे सिम्बॉल नाही काढायचे तर पॉईंटला काय करायचं, तर पॉईंटच्या वेळेस 1, 2, 3, 4 असे नंबर तरी द्या, नाहीतर मग ABCD अशी लिहा, नाहीतर कॅपिटल लेटर्समध्ये लिहा. परंतु हे असे सिम्बॉल्स नका वापरू पॉईंटला. त्याच्या जागी आपण काय करू शकतो, असे कॅपिटल लेटर्स वापरू शकतो, असे स्मॉल लेटर्स 1, 2, 3 असे नंबर, रोमन नंबर वापरू शकतो, असे लेटर वापरू शकतो. नंतर आहे जेल पेन, इंक पेन वापरायची का नाही, तर ही जेल पेन इंक पेनचा इंक पेन ती शाईची पेन असते ना, तिचा पण वापर करणं टाळायचं. कारण की ह्याच्यानं आपलं स्पीड पण कमी होते आणि इम्प्रेशन पण नाही. एखाद्या वेळेस ती शाई पूर्ण सांडते पेपरवर, मग तो तेवढा पेपर पूर्ण वाया जातो. त्यामुळे हे अशा पेन्स वगैरे नाही वापरायच्या. साधी बॉल पेन वापरायची. ठीक आहे, बॉल पेन वापरायची. म्हणजे ह्याची बॉल पेननं काय करायचं, तुम्ही अगोदरच जेव्हा अभ्यास करता तेव्हा बॉल पेननं लिहून पाहायचे पेपर्स वगैरे, बॉल पेननं लिहायची प्रॅक्टिस ठेवायची, हे जेल पेन इंक पेन जर यूज करत असाल तर. आणि डायग्राम्स जे असतात, डायग्राम्स ते पण पेननं काढायची, जरा प्रॅक्टिस करायची. कारण की ऐन पेपरच्या तेव्हा तुम्हाला कसं डायग्राम्स पेननं काढलं तर ते चांगलं असतं. कारण की पेन्सिलनं जर आपण डायग्राम काढल्या पेन्सिलनं, तर ते पेन्सिल जर काढल्यावर आपल्याला इरेझर यूज करावं लागणार. इरेझर यूज केलं पेन्सिल, आपण ते खोडू काढतो, त्याच्यामुळे कसं टाईम पण जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेन्सिलनं जे डायग्राम काढलेले असतात त्या कधी कधी स्कॅन नाही होत. म्हणजे मग तुम्ही किती चांगली डायग्राम काढली आणि जर ती स्कॅनच नाही झाली, कारण की आजकाल आता ऑनलाईन पेपर चेकिंग होत आहे. ऑनलाईन पेपर चेकिंग होताना तुमच्या ज्या आन्सर शीट्स असतात त्या कॅम्प्युटरद्वारे स्कॅन केले जातात आणि ते ऑनलाईन असे चेक केले जातात. सो मग ते एखाद्या वेळेस पेन्सिलच्या ज्या आहेत त्या स्कॅन नाही होत. जरी तुम्ही पेन्सिलनं काढल्या तर त्यावर जी ब्लॅक पेन आहे, डार्क ब्लॅक पेननं काय करायचं, असं आउटलाईन करायचं, गिरवायचं. ठीक आहे. ह्या गोष्टी झाल्या पेपरच्या लिहिण्याबद्दल. आता पाहू, जेव्हा तुमच्या हातामध्ये जेव्हा आन्सर शीट येणार, आन्सर शीट केव्हा येणार हातामध्ये, आन्सर शीट हातामध्ये येणार जेव्हा तुमचा पेपर चालू व्हायला 10 मिनटं असतील, तेव्हा तुम्हाला आन्सर शीट देतात. आणि त्या आन्सर शीटवर तुमचं अगोदरच रोल नंबर, म्हणजे सीट नंबर युनिव्हर्सिटीचा आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या लिहून आलेल्या असतात. नंतर काय, मग तुम्हाला लँग्वेज वगैरे ते लिहायच्या असतात. तुम्ही पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिणार आहेत ते. पण ते लिहायच्या अगोदर काय करायचं, जे पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन अगोदर केअरफुली वाचायचे. तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी तरीसुद्धा इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचायचे. कारण की एखाद्या वेळेस काय इन्स्ट्रक्शनमध्ये काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात. आणि जसं की पेपरच्या टाईमला तिथं काय काय अलाउड आहे, काय काय अलाउड नाही, अशा गोष्टी पेपरच्या टाईमला अलाउड असलेल्या गोष्टीच तिथं करायच्या, नाहीतर नाही करायच्या. आणि जो पेपर आहे तो येण्याच्या अगोदरच तुम्हाला जी आन्सर शीट दिलेली असते त्याचे पेजेस सगळे व्यवस्थित आहेत का, कुठे काही खराब तर नाही, डॅमेज तर नाही आहे. आन्सर शीट जी दिलेली आहे त्याचा दोरा वगैरे बाइंडिंग व्यवस्थित आहे का, एखादं पेज इकडे तिकडे गेलेलं नाही का, पेजेस किती आहेत ते काउंट करायचे, व्यवस्थित आहेत का ते सांगतात. 44 किंवा 46 पेजेसचं बुकलेट असतं वाटतं, तर त्यापैकी तेवढेच पेजेस आहेत का हे सुद्धा पाहायचं. ते जर पेजेस जर नसतील तेवढे, तर मग तुम्ही तिथं जे एक्सटर्नल आलेले असतात त्यांना बोलून ते करू शकता, ते चेंज वगैरे काही करतील पहा. तर हे सगळं व्यवस्थित आहे का ते पाहायचं, मगच आन्सर शीटवर काही लिहायचं. त्या अगोदर आन्सर शीटवर काहीही लिहायचं नाही. आन्सर शीटवर काय करायचं, लिहिताना जे पण सेक्शन हे दिलेलं आहे लँग्वेज वगैरे
ते लिहायचं व्यवस्थित आणि सेक्शन कोणते आहे ते आहे बी आहे वगैरे तेवढं लिहायचं असतं. बाकी त्यावर जास्त नाव वगैरे काहीच लिहायचं नसतं. तर तुम्ही काहीही लिहायचं नाही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन. ती एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन चिटिंगच्या याच्यामध्ये कन्सिडर केली जाते. आणि नंतर सांगितल्याप्रमाणे मार्जिन वगैरे काहीच मारायच्या नाही. मार्जिन वगैरे पण काही मारायच्या नाही. हे असं इकडच्या वरच्या मार्जिनला पण एक्स्ट्राचं काही लिहायचं नाही. राईट मार्जिन नाही मारायची, हे सिम्बॉल्स नाही करायचे आणि हे असे पॉईंट्स पण नाही लिहायचे. आणि नंतर काय हे असं शेवटीला PTO असतं पहा. खूप जणायला सवय असते ते एक्सटर्नल पेन झाल्यावर चेंज करेलच ना, तिथे लिहायची गरज नसते. हे असं लिहायचं नसतं. आणि नंतर पहा आपण पेपर जेव्हा स्टार्ट करू तेव्हा 5 मिनटं अगोदर तुम्हाला क्वेश्चन पेपर देतात. पेपर चालू व्हायच्या जसं की तुम्हाला जर पेपर 10 वाजताचा टाईम असेल तर 9:55ला तुम्हाला तो क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये येईल. तेव्हा क्वेश्चन पेपर हातामध्ये आल्या लिहायची गडबड नाही करायची. जेव्हा 10ची बेल होईल तेव्हाच लिहायला चालू करायचं असतं. आणि तोपर्यंत काय करायचं तुम्ही तो क्वेश्चन पेपर जो आहे तो व्यवस्थित वाचायचा. त्यामध्ये पाहायचं SAQ कोणकोणते आलेले आहेत, LAQ कोणते आलेले आहेत. त्या LAQपैकी सगळ्यात पहिले पाहायचं की मला कोणकोणते LAQ कॉन्फिडेंटली सॉल्व करू शकतो. सगळे व्यवस्थित येतात त्याचं म्हणजे पूर्ण असं व्यवस्थित लिहू शकतो. ज्यापैकी जे सॉल्व केलं मला 10पैकी 8 मार्क तरी भेटतील अशा टाईपचं. असं जे कॉन्फिडेंटली येतात त्याला पहिले असं टिक करून घ्यायचं. जे नाही येत तिथं क्वेश्चन पेपर जो आहे त्याच्यावर असं टिक करणं वगैरे हे अलाउड नसतं. आणि असं जर पाहिलं तर ते चिटिंगच्या केसमध्ये धरलं जातं. त्यामुळे तुम्ही जे टिक करताय ते असं एक्सटर्नलला कळू नये, म्हणजे असं छोटंसं फक्त तुम्हाला समजलं पाहिजे असं करायचं. नाहीतर मग हे जर तुमच्या ह्याच्यावर एक्सटर्नल बाजूला आलं आणि तुमच्या पेपरवर असं टिक केलेलं दिसलं तर ते तुम्हाला चिटिंगच्या ह्याच्यामध्ये पकडलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी नाही करायच्या ज्यामुळे तुम्ही अडकले जाल. हे फक्त तुम्हाला कळेल अशा टाईपचं छोटंसं करा. किंवा मग बाजूला ते लक्षात ठेवा की हा मला येतात चांगले. आणि SAQमध्ये पण तुम्ही असेच फाइंड आउट करून ठेवा की जे तुम्ही चांगले लिहू शकता. नंतर पेपर जेव्हा लिहायला चालू कराल तेव्हा काय करायचं, असे सगळ्यात पहिले तुम्ही SAQ आणि LAQ आहेत ह्या दोन्हीपैकी सगळ्यात पहिले कोणते सॉल्व कराल ते पाहायचं. खूप जण काय करतात SAQ न चालतात आणि खूप जण LAQ न करतात. तर कोणते करायला पाहिजे तर पहा, जर तुम्ही SAQ न स्टार्ट केलं तर SAQचे मार्क्स किती आहेत पहा, 40 मार्क. आणि 40 मार्कासाठी तुम्हाला किती सॉल्व करायचे आहेत, 8 क्वेश्चन. आणि एक क्वेश्चन किती मार्कचा आहे, 5 मार्कचा. 5 मार्कचा एक क्वेश्चन. आणि SAQ कधी कधी असतात की त्याचा जो पॉईंट असतो तो LAQ सारखा येतो, म्हणजे तो लेंदी असतात खूप. मग तुम्ही 5 मार्कासाठी किती लिहायला पाहिजे हे तुम्हाला समजायला पाहिजे. जर तुम्ही 5 मार्कासाठीच 5-6 पेजेस लिहू लागले तरी तुम्हाला 5च्या वर मार्क काय भेटणार नाही. त्यामुळे काय करायचं, 2-3 पेजमध्येच झालं पाहिजे असा SAQ बसवायचा असतो. आणि SAQ जर तुम्ही स्टार्टिंगला चालू केले तर आपली स्टार्टिंगला कसं हँडरायटिंग खूप चांगली असते आणि हँडरायटिंग चांगली असल्यामुळे इम्प्रेशन चांगलं पडतं. ते तुम्हाला SAQमध्ये जास्तीत जास्त हार्डली मार्क्स किती देईल, 4 मार्क. परंतु जर तुम्ही त्याच जागी जर LAQ चांगले लिहिले, LAQमध्ये किती भेटतात, 10पैकी 8 मार्क भेटतात. आणि हेच जर LAQ जर तुम्ही लास्टला लिहिले जेव्हा तुमची हँडरायटिंग खराब असेल किंवा मग तुम्हाला टाईम नसेल पुरला, जर म्हणजे टाईमचा पण इश्यू आला तर मग तुम्हाला ह्या 10पैकी जर 4 मार्क पडले तर हे परवडणार आहे का, नाही. त्यामुळे LAQ काय करायचे, जेव्हा आपलं म्हणजे हे हँडरायटिंग वगैरे चांगली असते, पेपर स्टार्टिंगला दिलेला असतो तेव्हा LAQ लिहायला स्टार्ट करायचं. आणि हे LAQ तुम्हाला 1 तासामध्ये संपवायचे. 1 तासामध्ये कसे संपणार, एका LAQला फक्त 15 मिनटं द्या, त्याच्यावर लिहू नका. त्या 15 मिनटामध्ये जेवढा झाला, 15 मिनटामध्ये आपल्याला किती पेजेस लिहायचे, 5 ते 6 पेज. आणि ज्यांची स्पीड स्लो आहे त्यांनी घरी असताना एक वेळेस प्रॅक्टिस करा लिहायची की माझे 15 मिनटात 5 पेजेस तरी कमीत कमी लिहिणं झाले पाहिजे. आणि 5 पेज 6 पेज ते युनिव्हर्सिटी जे आहेत ना ते पेपर लिहिणं खूप सोपं असतं. ते काही खूप मोठे पेजेस नसतात, त्यामध्ये खूप असे लाईन सोडून आपण लिहितो प्रेझेंटेशनच्या याच्यामुळं. आणि डायग्राम्स काढतो, फ्लो चार्ट्स काढतो, त्यामुळे तो इझिली भरून जातात. आणि LAQ सिलेक्ट करताना 4 LAQ असतात. त्या 4 LAQपैकी असे LAQ सिलेक्ट करायचे LAQच्या वेळेस की जे तुम्ही कॉन्फिडेंटली लिहू शकता, म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम असतील तर डायग्राम व्यवस्थित काढता येतील, किंवा एखादा फ्लो चार्ट असेल तर तो पण तुम्हाला व्यवस्थित काढता येतील, किंवा त्याचे श्लोक्स येत असतील ते श्लोकनं सुरुवात करता येईल व्यवस्थित. अशा गोष्टी असलेला LAQ 4पैकी जो आहे तो सगळ्यात पहिले लिहायचा. जर 3 नंबरचा असेल तर तो 3 नंबरचा. पण जर तुम्ही LAQ लिहायला एकदा स्टार्ट केले तर सगळे 4ला 4 LAQच पहिले लिहायचे. LAQ लिहिल्याच्या नंतरच मग SAQला हात लावायचा. नाहीतर मग एक LAQ लिहिला दुसरा SAQ असं नाही करायचं. असं केलं तर इम्प्रेशन बॅड पडतं आणि एक्झामिनरला चेक करायला पण अवघड जातं. त्यामुळे तुम्हाला मार्क्समध्ये कमी जास्त दिसू शकतात.
त्यामुळं काय करायचं, LAQ लिहायला चालू केले तर पूर्ण LAQच लिहायचे. ठीक आहे. आधी पहा आता कसं लिहायचं. हे सेक्शन C LAQ हे वरी नाही लिहायचं, ह्या वरच्या बॉर्डरमध्ये काहीच नाही लिहायचं, ह्या बॉर्डरच्या खाली सगळं काही लिहायचं. सेक्शन C जेव्हा LAQनं स्टार्ट करू, हमेशा SAQ जे आहे LAQनं स्टार्ट करायचं आणि पूर्ण LAQ कंप्लीट करायचे, मगच SAQला हात लावायचा. आणि नंतर असे क्वेश्चन चूज करायचे की जे तुम्ही कॉन्फिडंटली लिहू शका. ते म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला श्लोक ॲड करता आले पाहिजे, डायग्राम काढता आले पाहिजे, फ्लो चार्ट्स पण काढता आले पाहिजे. आणि जे तुम्ही आन्सर लिहिणार आहात ते पॉईंट्समध्ये असले पाहिजे. असा पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, असं कसं पॉईंटमध्ये लिहिलं आहे. आणि एक पॉईंट जो आहे तो एक ओळ किंवा 2 ओळीचा असला पाहिजे. 2 ओळीपेक्षा जास्त मोठा पॉईंट नाही ठेवायचा. नंतर आहे तुम्हाला जर श्लोक ॲड करता येत असतील ते, डायग्राम, फ्लो चार्ट हर एक LAQमध्ये टाका. जर पॉसिबल असेल तर, तुम्हाला येत असेल तर प्रत्येक LAQमध्ये हे टाका. यापैकी काही ना काही श्लोक टाका, कुठे डायग्राम टाका, फ्लो चार्ट काढा. नंतर काय, जर श्लोक लिहिला तर त्याचा संदर्भ लिहा. जर संदर्भ तुम्हाला ते कोणत्या अध्यायामध्ये आहे, कोणता श्लोक आहे किंवा हे लक्षात नसेल तर फक्त सुश्रुत लिहा. जर स्थान नसेल लक्षात तरी फक्त सुश्रुत लिहिलं तरी चांगलंच आहे. जर आठवत असेल तर चांगलीच गोष्ट, पूर्ण लिहा. जर नसेल आठवत तर सुश्रुत शारी स्थान लिहा. स्थान पण नसेल आठवत तर हे लिहा, पण काही ना काही असा संदर्भ तरी लिहा. ठीक आहे. नंतर एकाच ओळीमध्ये खूप सारे शब्द किंवा खूप कमी शब्द लिहू नका. काही जण काय करतात, पेजेस भरवायचे म्हणून एका ओळीमध्ये असे 4 शब्द मोठ्या मोठ्या अक्षरात लिहितात आणि कुठे कुठे काय करतात त्याच्या ठिकाणी खूप जास्त येत असतं म्हणून असं चिपकू लिहितात. त्याच्यामुळं कसं बॅड इम्प्रेशन पडतं. असं व्यवस्थित असला पाहिजे पेपर, दिसायला चांगला असला पाहिजे हे, आणि एकदम सुटसुटीत असला पाहिजे, व्यवस्थित सगळं लिहिलेलं असलं पाहिजे, असं ठेवायचं. नंतर काय, ह्या पॉईंटमध्ये पहा, एक LAQ तुम्हाला 15 मिनिटाचा लिहायचा आहे आणि 4 LAQ किती 60 मिनिटात झाले पाहिजे. आणि जर एक LAQ 15 मिनिटाच्या जर वर लागत असतील तर तो काय करायचा, त्याच्यासाठी जागा सोडायची तिथे आणि उरलेला असतो तो शेवटी लिहायचा. शेवटी जेव्हा तुम्हाला टाईम पुरेल तेव्हा. आणि दुसऱ्या क्वेश्चनवर मूव ऑन करायचं आणि सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. हे एकदम शुअर करायचं की कोणताच क्वेश्चन सुटला नाही पाहिजे, कारण की अटेम्प्टचे पण मार्क्स असतात. नंतर आहे प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो नवीन पेजवर चालू करायचा, कारण की पेजचे मार्क्स जर असेल, ह्या पेजची जर पुन्हा तुम्हाला हे टोटल काउंटिंग होत असेल 2 मार्काची झाली आणि तुम्ही जर ह्या इथूनच चालू करा, ह्याचा अर्धा मार्क, तर हे याच्यामध्येच काउंट केला जाईल. दुसऱ्या पेजवर चालू करायचं. नंतर काय, स्वमत लिहायचं. जर जिथं गरज आहे तिथं, जिथं विचारलं नाही तिथं, गरज नाही तिथं नाही लिहायचं. जिथं गरज आहे तिथंच लिहायचं की याबद्दल तुमचं मत काय आहे, असं जर क्वेश्चन असतील म्हणजे, किंवा कुठं गरज वाटेल तुम्हाला क्वेश्चनवरून समजेल तिथं लिहायचं स्वमत. आणि स्वमत लिहिताना तिथे तुम्ही अंडरलाईन करायचं व्यवस्थित स्वमतला, मग असं करून खाली व्यवस्थित लिहायचं की जेणेकरून त्या स्वमतवर एक्झामिनरचं लक्ष गेलं पाहिजे. एक LAQ जो आहे तो 4 ते 6 पेज सफिशियंट होतात, तेवढे लिहायचे. जास्त लिहत बसलं तरी तुम्हाला 10च्या वर काय मार्क भेटणार नाही आणि युनिव्हर्सिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स देत नाही. एक्झामिनरच्या याच्यावरच आहे डिपेंड सगळं. एक्झामिनरच्या माइंडसेटवर कसं पेपर चेक करायचं वगैरे. एक्झामिनरला खुश होते, पेपर चेक करायला इझी जाईल, चांगला वाटेल असा पेपर लिहायचा. जे इम्पॉर्टंट वर्ड्स असतात त्याला अंडरलाईन करायचं आणि याला अंडरलाईन करायचं म्हणजे काय, प्रत्येक ओळीमधल्या प्रत्येक वर्डाला अंडरलाईन नाही करायचं. सगळेच इम्पॉर्टंट असतात, परंतु असे वर्ड्स शोधायचे की ज्यामध्ये एक्झामिनरचं तुम्हाला लक्ष घालायचं आहे. जसं की एखादा श्लोक लिहित आहे तुम्ही, तर ते श्लोकाचं नाव लिहिलं असेल त्या नावाला अंडरलाईन करायचं की ह्या गोष्टीचा हा श्लोक खाली आहे असं. नंतर काय करायचं, जिथं तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला आहे की फक्त ह्युमरस लिहा, तर मग तुम्हाला जर तो आयुर्वेदिक दृष्टीने पण माहीत असेल की त्याच्यामध्ये मग तुम्हाला अस्थिचा श्लोक टाकून द्यायचा. त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं अस्थिबद्दल जे काही माहिती असेल ते लिहायचं थोडंसं, म्हणजे अर्ध पेज जरी लिहिलं तरी चालते. मॉडर्न अस्पेक्ट जरी विचारला असला तरी त्यात थोडंसं आयुर्वेदा ॲड करायचं, त्याचे पण तुम्हाला थोडेसे मार्क्स भेटून जातील, अर्धा 1 मार्क. सो हे जर तुम्हाला आणि जर आयुर्वेदाचं विचारलेलं असेल तर जर समजा मूत्रनिर्माणबद्दल विचारलं असेल तर मग तुम्ही काय युरिन फॉर्मेशनबद्दल पण लिहू शकता थोडंफार. हे जर तुम्हाला हे दोन्ही लिहायचे, मॉडर्न ॲस्पेक्ट आणि आयुर्वेद ॲस्पेक्ट, जर तुमच्याकडे टाईम असेल तर, किंवा मग जे विचारलं आहे ज्या दृष्टिकोनातून तेच लिहिलं तरी चालते, परंतु असं जर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स थोडेसे एक्स्ट्रा भेटतात. ठीक आहे. नंतर आहे रीड ऑल इन्स्ट्रक्शन बिफोर स्टार्टिंग. सगळे इन्स्ट्रक्शन सर्वात अगोदर वाचायचे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, जेवढे पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आन्सर शीटवर ते अगोदर वाचायचे. हे झालं LAQबद्दल. आणि असंच ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या क्वेश्चन सॉल्व करताना. हे श्लोक, डायग्राम्स वगैरे SAQमध्ये हेच परत येणारा SAQ लिहिताना पण फक्त SAQमध्ये काय तुम्हाला टाईमचं
आणि हे पेजचं चेंज होईल पहा. SAQ मध्ये काय करायचं, एक SAQ जो असतो तो 5 मार्काला असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही 10 मिनटं दिले तरी सफिशियंट होतात, कारण की तुम्हाला 2 ते 3च पेज लिहायचे. आणि जे असे 8 SAQ आहे ते तुम्हाला 40 मार्क्ससाठी आहे, ते 80 मिनटात कवर करून टाकायचे. आणि उरलेला जो टाईम असतो त्यामध्ये तुमचे जे उरलेले आहेत SAQ LAQ ते तुम्ही लिहायचे. आता आपण लिहिलं, इथं पाहिलं श्लोक डायग्राम्स वगैरे काढायचे, पण हे श्लोक काढतात, काही जण लिहितात, डायग्राम्स काढतात, तरी पण त्यांना मार्क्स नाही भेटत, कारण ते श्लोक कसे लिहायचे ते पण इम्पॉर्टंट आहे. पहा, समजा श्लोक जो दिलेला आहे तो लिहायचा कसा, श्लोकाच्या वरच्या 1 किंवा 2 आणि खालीसुद्धा 1 किंवा 2 ओळी सोडायच्या. आणि जो श्लोक लिहित आहे तो, हे पहा इथे पहा श्लोक लिहित आहे, हे वरच्या 1-2 लाईन आणि खालच्या 1-2 लाईन, ह्या श्लोकाच्या खालच्या 1-2 लाईन सोडून टाकायच्या. नंतर काय पहा, हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये श्लोक लिहायचा. नंतर एका सरळ रेषेत सगळ्या ओळी नाही लिहायच्या, म्हणजे की पहा अलाइनमेंट, हे एका असं सरळ रेषेत नाही आले पाहिजे. ही लाईन जर इथून चालू झाली असेल तर दुसरी इथून, हिच्या खालची ही इथून झाली तर मग ही चौथी पण इथून नाही व्हायला पाहिजे, ही इथून झाली असं. हे असं पूर्ण चारी लाईन एकाच अशा रेषेत नाही आल्या पाहिजे. नंतर काय लिहायचं पहा, संदर्भ लिहायचा, की हा श्लोक कुठून लिहिला आहे तुम्ही, हा कुठून घेतलेला आहे, शुश्रूषशारी स्थानामधला आहे. हे असं तुम्हाला जर आठवत असेल की कोणत्या अध्यायात आहे, कितवा श्लोक आहे, कोणता आहे ते वगैरे, तर तुम्ही ते लिहू शकता. जर नसेल आठवत तर फक्त शुश्रूषशारी स्थान लिहिलं तरी चालेल. असं म्हणजे सुश्रुतशारी स्थानाला आहे म्हणून सुश्रुतशारी स्थान लिहिलं. जर चरकामधला असेल तर चरक सूत्रस्थान निदानस्थान ज्या स्थानामधलं आहे ते लिहायचं, जिथलं आहे तिथला. नंतर आहे आकर्षक वाटेल असं लिहायचं, ह्याच्यामुळं प्रेझेंटेशन खराब होईल असं नाही लिहायचं. हे पहा, पहिला श्लोक आहे ऋतुमती स्त्रीबद्दल विचारला आहे तर हे लिहिलं, ह्याला अंडरलाईन केलं, हे इम्पॉर्टंट आहे कशाबद्दल. मग इथे 2 ओळी सोडल्या, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये चालू केलं, हे दुसरी ओळ इकडून चालू केली, याच्या खालीच नाही घेतली, हे नंतर हे संदर्भ लिहिला. असं व्यवस्थित वाटतं असा श्लोक लिहायचा, जास्त पण काय अवघड नाही. नंतर पहा फ्लोचार्ट्सबद्दल, फ्लोचार्ट्स कसे काढायचे, असे लँडस्केप मोडमध्ये नाही काढायचे. लँडस्केप मोडमध्ये कसे, असं एक नाव द्यायचं ना, असे 5 वगैरे नाही काढायचे. नंतर हे असं याच्यामध्ये पण पहा, इथं नाव दिलं असे 5 एका ठिकाणी, असं तुम्हाला इथं ठीक वाटते, परंतु जेव्हा नावं मोठे असतात तेव्हा हे चिपकून राहतात आणि मग ते खूप मिक्सअप होऊन जातात एकमेकांमध्ये. जर मिक्सअप करायचे नसेल तर इथं असे एकतर बॉक्सेस करायला असेल, म्हणजे लाईन्स द्यायच्यामध्ये, आणि जे आहे ते 2 पेजवर पण नका काढू देऊ. हे पहा, इकडं अर्धा एका पेजवर, अर्धा एका पेजवर, असा पण चार्ट्स नका येऊ देऊ. आणि डार्क बॉल पेन वापरू शकता, ह्याच्यासाठी तुम्ही वेगळी 2 पेन घेऊन जाऊ शकता. फक्त हे जे असे लाईन वगैरे काढायचे ना त्याला बॉल पेन, कारण की हे स्कॅन व्हायला पाहिजे ना, त्यामुळं. आता पहा, हे असा काढायला पाहिजे, कसं एकदम असा सेंटरला आला पाहिजे पूर्ण पेजच्या, आणि हे असं, आणि हे जर तुम्ही असं केलं, ही रेषा पहा, हे व्यवस्थित वाटतं, प्रेझेंटेशन पण व्यवस्थित वाटतं याचं. हे पहा, एवढे हे 3-4 याच्यापैकी तुम्हाला कोणता व्यवस्थित वाटतोय, हा सगळ्यामध्ये व्यवस्थित वाटतोय दिसायला, अशा टाईपची तुम्ही काढा. ठीक आहे, एक रेषा अशी, 3ही रेषा एका ह्याच्यामध्ये, हे एकाच ह्याच्यामध्ये केलं तर हे जर मोठे मोठे नावं असतील तर अशी गिचिडमिचिड दिसायला लागतं. त्यामुळे हे असं लिहिलं तरी फ्लोचार्ट चांगले वाटतात. पहा, हे किती अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे असं लिहायचं. आणि याला परत खाली जे तुम्ही हे लिहिताय ह्याला परत एक्सप्लेन नाही करायचं. आकाशाबद्दल काय करायचं, याच्या खालीच असं लिहायचं. जे पण तुम्ही डायग्राममध्ये फ्लोचार्टमध्ये गोष्टी लिहिताय त्याला इथेच एक्सप्लेन करायचं. परत वर्ड्समध्ये लिहून असं जागा भरवणं ते काही बरोबर नाही, कारण की हे 2-3 पेजमध्येच तुम्हाला SAQ लिहायचा असतो आणि त्यामध्ये पण तुम्ही हे परत गोष्टी लिहित आहे तर मग ते थोडंसं बॅड इम्प्रेशन पडतं. तुम्हाला जेवढं गोष्टी येतात त्या LAQबद्दल ते थोडं तुम्ही लिहा. नंतर हे डायग्राम्स कशा काढायच्या. डायग्राम्स खूप एक्सप्लेनेटरी असतात, सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात, तर त्या तशाच ठेवायच्या, त्यांना अट्रॅक्टिव्ह बनवायचं आणि जिथं पॉसिबल असतील तिथं डायग्राम काढायच्या. छोट्या गोष्टीच्या डायग्राम जर तुम्हाला येत असतील तर काढायच्या. आणि डायग्रामची प्रॅक्टिस अभ्यास करताना खूप जास्त करायची. SAQ LAQमध्ये जिथं वाटेल तिथे डायग्राम, म्हणजे जिथं येत असतील तुम्हाला तिथे काढायच्या. ह्यांच्यामध्ये कसं डायग्राममुळे जास्त स्पेस पण ऑक्युपाय होते आणि त्या स्वतः डिस्क्रिप्शन करतात, म्हणजे तुम्हाला जास्त लेंदी असं लिहत बसायची गरज नाही आणि डायग्राममध्ये जास्त डिस्क्रिप्शन होऊन जातं. आणि पेननं डायग्राम काढायची, कारण की पेन्सिलनं काढली तर टाईम पण जास्त लागणार आणि स्कॅन पण नाही होत. जरी पेन्सिलनं काढली, समजा तुम्हाला पेननं जमत नाही, पेन्सिलनं काढली तर त्यावर पेननं त्या किडनीच्या डायग्रामवर कशावर असं तर त्याला गिरवा पेननं. आणि जर पेननं नाही गिरवलं तर ते स्कॅन नाही होणार आणि तुम्ही किती पण चांगली डायग्राम काढलेली त्याचे मार्क्स एखाद्या वेळेस भेटूच नाही शकत.
मग आता आणि जे डायग्राम काढली त्याचं नॉमेनक्लेचर जे पण नावं द्यायचे ते व्यवस्थित द्या. अशा आडव्या लाईनवर, असं आडव्या लाईनवर द्यायचं, हॉरिझॉन्टल लाईनवर. नाहीतर हे पहा इथे दिलेलं आहे, हे इथंच नाव द्यायचं, नाहीतर याचं नाव असं तिरकं करून इथं नाव नाही द्यायचं. नाही, हे तुम्ही काय करू शकता, हे इथंच असं नाव लिहू शकता हे काय आहे, किंवा मग काय करू शकता, ह्याला 1 2 3 4 5 6 असे नंबर्स देऊन नंतर खाली एक असा बॉक्स करून व्यवस्थित त्या बॉक्समध्ये 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे असं पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं तसं काढू शकता. ही फिगर कशाची हे लिहायचं. जर अँटेरियर पोस्टेरियर ॲस्पेक्ट असेल तर तो पण लिहायचा. आणि हे पहा हे पण व्यवस्थित एकदम आहे. हे पहा इथे कसं, नाहीतर तुम्ही असं पण करू शकता, एकदम असा मोठा बॉक्स काढायचा, पेज पूर्ण भरून जाईल असं, ती अशी डायग्राम ठेवायची एकदम. आणि हे नावं व्यवस्थित. आता हे डिओडेनम इथं आहे, याचं नाव असं करून इथं डिओडेनम असं नाही लिहायला पाहिजे. हे इथं आहे तर ह्याच्या इथेच दिलं. आणि ही फिगर कशाची असं दिलं. हे पूर्ण स्पेस पण ऑक्युपाय होत आहे पहा, हे स्पेस पण जास्त जातं आहे आणि हे असं पण. त्यामुळे असे डायग्राम्स वगैरे काढायचे व्यवस्थित. हे झालं डायग्राम्सबद्दल, डायग्राम कसे काढायला पाहिजे. नंतर आहे सिम्बॉलिक लेटर्स. सिम्बॉलिक लेटर्सचा यूज कसा करायला पाहिजे. हे पहा तुम्हाला सांगितलं की सिम्बॉलिक लेटर असे स्टार, हॅश किंवा मग हे असे पॉईंट काही पण असं काढायचं नाही. तर मग काय करायचं, मग कसं लिहायला पाहिजे पॉईंट वाईज. तर समजा तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 1 लिहायचा, तर असा क्वेश्चन नंबर 1 इथे लिहायचा, ह्याला सर्कल वगैरे काय करायचं नाही, असं सिम्पलमध्ये क्वेश्चन नंबर 1 लिहायचा. हे असं बॉक्स वगैरे नाही करायचं. ठीक आहे. क्वेश्चन 1 हे मार्जिनच्या इकडंच लिहिलेलं आहे. नंतर आहे SAQ मधला किंवा LAQ मधला ए असेल तर असा ए इथे लिहायचा आणि नंतर इथं लिहायचं की त्याचं आन्सर चालू करायचं. तुम्हाला हेमंत ऋतुचर्या विचारली समजा, तर हेमंत ऋतुचर्या असं लिहायचं. ह्याला तुम्ही अंडरलाईन पण करू शकता. नंतर हेमंत ऋतू लिहिलं. मग इथं काय हे असं लिहून मग नंतर असं काल, अयन, असं मास, बल, हे असं पॉईंट वाईज आन्सर पाहिजे. एका पॉईंटमध्ये 2 ओळीपेक्षा पण जास्त ओळी नाही पाहिजे, शॉर्टमध्ये एकदम. हे पहा ए दिलाय, कॅपिटल लेटर्सनं यूज केले. तिथं स्टार, हॅशच्या जागी मी काय लिहिलं, कॅपिटल लेटर्स यूज केले. आणि नंतर काल कोणता, विसर्ग काल. ह्याच्यामध्ये असं जास्त एक्सप्लेनेशन नाही, थोडंच फार द्यायचं असं. आणि नंतर आता जिथं गरज आहे तर जसं की हे पॉईंट आहे शरीरावर प्रभाव, तर ह्याचं मी लगेच इथून नाही लिहायला चालू केलं, हे दुसऱ्या लाईनमध्ये घेतलं आणि इथून पण नाही चालू केलं. ह्या ईच्या खालीच लगेच पहिला पॉईंट दुसरा पॉईंट असं नाही केलं. हे जो इथं हे आलं याच्या खालीच मग हे याच्या इथून चालू केलं. पहा इथं जो शरीरावर प्रभाव ही गोष्ट संपली, त्या तिथूनच असं चालू करायचं. नंतर मग दुसरे पॉईंट लिहायचे, आहार, विहार, अन्य निर्देश. आणि हे सगळे जे पॉईंट आहेत पहा, हे सगळे जे पॉईंट आहेत हे ABCD E हे इकडे एकाच लाईनमध्ये आहेत आणि हे इकडचे पण असे एकाच ह्याच्यातून हे इकडून चालू झालेले आहेत पहा. तर हे असंच ठेवायचं. हे पहिला पॉईंट इथं लिहिला, दुसरा पॉईंट इथून, असं नाही चालू करायचं. व्यवस्थित दिसेल अशा टाईपचं आन्सर प्रेझेंट करायचं. अशा प्रकारे हे आन्सर्स प्रेझेंट करायचे. आणि हे सगळं झालं थेरी एक्झाम पेपर्स कसे लिहायला पाहिजे. हे सगळं तुम्ही लिहू शकता व्यवस्थित. आणि हे सगळं लिहित असताना तुमच्या पेपरमध्ये कुठंच तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो कमी नाही झाला पाहिजे. तुम्ही स्वतः सगळं काही करू शकता, तुम्ही सगळं काही हा पेपर लिहू शकता व्यवस्थित. आणि तुम्ही जर अशा प्रकारे सर्व फॉलो करून सगळे 60-70+ मार्क्स तुम्हाला येतात आरामात. पासिंग मार्क्सच्या वर, पासिंग असते फक्त 50 मार्क्सला. आणि हे इझिली येऊ शकतं. पेपर तुमचा जर व्यवस्थित प्रेझेंट केलेला असेल आणि 1.5 वर्षाचा आहे, तुम्ही खूप सारा अभ्यास केलेला असेल, जर काही येत नसेल तर रिलेटेबल लिहा, पण अटेम्प्ट करा. सगळे एकही क्वेश्चन सोडायचा नाही, सर्व अटेम्प्ट करणं, कारण की अटेम्प्टला खूप इम्पॉर्टन्स आहे, अटेम्प्टचे मार्क्स असतात. सो अटेम्प्ट करा व्यवस्थित, सगळं पेपर व्यवस्थित लिहा, तुम्ही सगळं काही करू शकता. ठीक आहे. आणि पेपरला जाताना एकदम अशी अँझायटी, टेन्शन वगैरे काहीच घ्यायचं नाही. तुम्ही अभ्यास केलेला होतं आणि खूप जण 1-2 दिवस अगोदरच अभ्यास करतात, पण तो होतो सफिशियंट त्यांच्यासाठी. तर तुम्ही काय करा, 1-2 दिवस अगोदर रिव्हिजन होतं, ते रिव्हिजन असतं. आणि पेपरच्या अगोदर खूप जण अभ्यास करतात, 1 महिना 2 महिना, तेव्हा तुम्ही पण अभ्यास करा. सगळेजण जेव्हा करतात तेव्हाच पेपरचा अभ्यास जो आहे तो स्टार्टिंगपासून करतात. जेव्हा रोज थोडा 1-2 तास अभ्यास जरी केला, 1-2 तास, तरी खूप सफिशियंट आहे. परंतु काही जणांचं कसं असतं, वर्षभर त्यांचा अभ्यास नाही होऊ शकत. ते काय करतात, पेपरच्या एंडिंगला 2 ते 3 महिने अगोदर अभ्यास करतात आणि असा अभ्यास करतात तो कंटिन्यू दिवस रात्र. त्यांची कॅपॅसिटी असते तेवढ्या, तर 2-3 महिन्यात ते पूर्ण 1.5 वर्षाचा सिलेबस कंप्लीट करतात. त्यासाठी काय, तुम्हाला एखादे क्रॅश कोर्स असतात ऑनलाईन, किंवा मग हे यूट्यूबचे लेक्चर्स असतात.
या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्हाला खूप सारे लेक्चर्स येतील. जर तुम्हाला ते पाहायचे असतील त्याचे नोटिफिकेशन्स वगैरे ऑन करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येतील आणि सगळे व्हिडिओज पहा. यामध्ये तुम्हाला संस्कृतच्या प्लेलिस्ट वगैरे सगळं आहे, तर त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. पेपरच्या दृष्टीनं कसं पेपरमध्ये विचारलं जातं ते PYQनुसार कळेल. त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जे आहेत, क्वेश्चन पेपर ते पहा, ते सॉल्व करून पहा 1-2 वेळेस. आणि पेपरच्या अगोदर जर 1-2 महिने अभ्यास करायचा आहे ज्यांना, त्यांनी व्यवस्थित म्हणजे पूर्णच्या पूर्ण सिलेबसवर फोकस करण्यापेक्षा सगळ्यात पहिले PYQजवर फोकस करा. आणि नंतर जे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत, जी तुमची NCISMची ही जे आहे ना ब्ल्यूप्रिंटच्या त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पहा की कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आणि ब्ल्यूप्रिंट व्यवस्थित पहा, ब्ल्यूप्रिंटनुसारच पेपर येत असतात. ब्ल्यूप्रिंट एखाद्या वर्षी फॉलो नाही होत, परंतु मोस्ट ऑफ द टाईम ब्ल्यूप्रिंट फॉलो होत असते आणि खूप फर्स्ट इयरला तर होतेच ब्ल्यूप्रिंट फॉलो. तर ब्ल्यूप्रिंट व्यवस्थित पाहून जा, त्यामध्येच दिलेले आहेत खूप साऱ्या गोष्टी त्यात. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर फिक्स क्वेश्चन असतो, जसं की पहा प्रकृती आहे आणि खूप साऱ्या गोष्टी झाल्या ज्यावर तुम्हाला फिक्स क्वेश्चन आहे, दरवर्षी येतात म्हणजे येतातच. तर ते क्वेश्चन तुम्ही करूनच ठेवा. तसे क्वेश्चन्स केले की तुमचं पासिंग मार्क्सच्या वर जाऊ शकता तुम्ही. ते फिक्स क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक विषयाचे असे फिक्स क्वेश्चन्स आहेत. यूट्यूबलाच भेटून जातील तुम्हाला आणि या चॅनलवर पण भेटतील, पहा याचे व्हिडिओ नंतर येतीलच. तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. स्टार्टिंगपासून 1-2 तास जरी अभ्यास केला दिवसाचा तरी खूप जास्त आहे. आणि असे तुमचे काही फ्रेंड्स असतील पहा की जे सांगतात की नाही यार मी झोपी गेलतो, मी नाही अभ्यास करत, मी नाही करत अभ्यास, खेळायला गेलतो, फिरायला जातो. हे सगळं करतात, खेळायला जातात, फिरायला जातात, पण त्यांचा हा 1-2 तासाचा अभ्यास असतो. हे फिरतात ते 10 तास जरी फिरले, 10 तास जरी झोपले असं, परंतु बाकीचं ते त्यांचं डेलीचं फिक्स असतं. हे अभ्यास करतात. आणि तसे जे टॉक्झिक फ्रेंड्स असतात की जे सांगतात, तर त्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित करा. अभ्यासासोबतच बाकीच्या गोष्टी पण असतात त्या करा, परंतु अभ्यासाला पण वेळ द्या, कारण की तुम्ही अभ्यासासाठीच BMS करते ना. तर ह्या गोष्टी पण आहेत. आणि टॉक्झिक फ्रेंड्सपासून ज्या गोष्टी आहेत, प्रत्येकजण जे बोलतं त्या गोष्टीवर विश्वास नका ठेवू. तुम्हाला काय करायचं आहे ते पहा आणि त्यानुसार अभ्यास करा व्यवस्थित. आणि UTचं जे आहे ते एकदम शेवटच्या टाईमला जर करायचं म्हटलं तर खूप जण टेन्शनमध्ये जातात, अँशियस होतात, एकदम पॅनिक अटॅक्स येतात काही जणांना, काही पण विचार येतात, ओव्हर थिंकिंग वाढते. तर अशा गोष्टीला अवॉइड करा. ते न येण्यासाठी अगोदरपासून अभ्यास करा. पेपरच्या 1-2 महिने अगोदर फक्त तुमच्यावर रिव्हिजन करायला भेटाव. त्यामुळं काय करा, तुम्ही अगोदरपासून अभ्यास करा. फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, तुम्ही रोज थोडासा अभ्यास केला तरी खूप जास्त होतो आणि पेपरच्या टाईमला जास्त टेन्शन येत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडासा टाईम काढून डेलीचं शेड्यूल वगैरे व्यवस्थित फिक्स करा आणि त्यानुसार अभ्यास करा. ठीक आहे. सर्वांना ऑल द बेस्ट पेपरसाठी. आणि पेपरला जाताना काय गोष्टी महत्त्वाच्या असतात ते पण पहा. हॉल तिकीट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. खूप जण हॉल तिकीट वगैरे पेपरच्या तिथं गेल्यावर विसरलेलं लक्षात येते. तर हॉल तिकीट सगळ्यात अगोदर सोबत ठेवा. हॉल तिकीट आणि तुमचं ID कार्ड हे सगळ्यात मेन गोष्टी आहेत. हॉल तिकीट, ID कार्ड असायच्याच. आणि नंतर तुम्हाला पेपरला युनिव्हर्सिटीचे जो पेपर असतो तेव्हा ॲप्रॉन अलाउड नसतो. तिथं ॲप्रॉन केव्हा अलाउड नसतो? थेरी एक्झामच्या तेव्हा. जेव्हा प्रॅक्टिकल व्हायवा असतो तेव्हा ॲप्रॉन घालणं कंपल्सरी असतं. जेव्हा थेरी एक्झाम असतात तेव्हा ॲप्रॉन घालायचा नसतो. आणि जो पेपरचा हॉल असतो त्या हॉलमध्ये सँडल्स, शूज वगैरे काहीच अलाउड नसतात. ते घालून जायचं नाही. हे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्सवर लिहून असतं. सर्वच्या सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित फॉलो करायच्या. ओव्हर थिंकिंग बिलकुल नाही होऊ द्यायची. आणि पेपरच्या तेव्हा तिथं 1 तास अगोदर जाऊन बसतो तेव्हा पण तिथे ओव्हर थिंकिंग नाही होऊ द्यायची. काय न्यायचं? हॉल तिकीट, ID कार्ड आणि पाण्याची जी बॉटल आहे ती पूर्ण ट्रान्सपरंट असली पाहिजे. हॉल तिकीट, ID कार्ड सर्वात महत्त्वाचं. पाण्याची बॉटल जी आहे ती ट्रान्सपरंट असली पाहिजे. आणि पेन न्यायच्या. 2 पेन सोबत ठेवा. पेन जर तुम्हाला डायग्रामला जर पेन्सिल लागत असेल, जी गिरवायची आहे तुम्हाला पेननं नंतर तरी लागत असेल तर पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर मग येतील. त्याच्यासोबत स्केल पण ठेवा एखादं लागेल तर. एवढ्याच गोष्टी सोबत ठेवा. याच्यासाठी पाऊच नका नेऊ, त्या हातातच न्यायच्या. आणि एक्झाम पॅड अलाउड नाही आहे तिथे. एक्झाम पॅड नाही न्यायचा. एक्झाम पॅड पण कोणता पण असो, ट्रान्सपरंट असो, कसा पण असो, तो अलाउड नाही आहे, तो नाही न्यायचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आहे कॉन्फिडन्स.
मी सगळं करू शकतो. पेपर व्यवस्थित लिहिणार आहे, अभ्यास केलेला आहे, 1.5 वर्षात काही ना काही केलेलाच असतो. पूर्ण पेपर पास होणार आहे. कॉन्फिडन्सनं जा, कॉन्फिडन्सनं पेपर सोडवा एकदम. जर असं पण काहीच ओव्हर थिंकिंग वगैरे काहीच येऊ देऊ नका. अँझायटीलापासून दूर राहा. कॉन्फिडंटली पेपर सॉल्व करा. ऑल द बेस्ट सर्वांना. पेपर चांगले सोडवा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.